मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. 25 जुलैला आलेली आहे आषाढी एकादशी. एकादशीच्या दिवशी उपवासाचं फळ मिळवायचं असेल तर या 5 भयंकर चुका अजिबात करू नका. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील या पवित्र एकादशीला देवशनी एकादशी किंवा आषाढी एकादशी म्हटलं जातं. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीने या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण याच दिवशी भगवान विष्णू पुढील 4 महिन्यांसाठी म्हणजेच कार्तिक एकादशीपर्यंत शेषनागावर योग निद्रेमध्ये जातात आणि सृष्टीचं संपूर्ण कारभार भगवान शिवशंकराकडे सोपवला जातो, ज्याला आपण चतुर्मास असं म्हणतो. वारकरी संप्रदायामध्ये या दिवशी पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरेवर भक्तीचा महासंगम होतो. या पवित्र दिवशी अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण विठ्ठलाचा व्रत करतात. या दिवशी एकादशीचा व्रत केल्यानं वर्षातील सर्व एकादशींचं पुण्य फळ प्राप्त आपल्याला होतं. आपलं पाप नष्ट होतं, सर्व मनोकामना पूर्ण होतात. पण मंडळी, जर या दिवशी आपल्याकडून कळत न कळत काही अशा चुका झाल्या तर उपवासाचं पूर्ण फळ मिळत नाही आणि त्याचं खूप भयंकर परिणाम आपल्याला भोगावं लागतो. 99% लोक या लोकांना अजूनही या चुका माहिती नाहीये. त्यामुळे आषाढी एकादशीला तुम्ही एक वेळा उपवास नाही केला तरी चालेल, पण या 5 चुका विसरूनही करू नका. पहिली चूक म्हणजे तांदूळ किंवा भाताचं सेवन करणं. एकादशीच्या दिवशी भात खाणं हे महापाप मानलं जातं. धार्मिक ग्रंथानुसार एकादशीच्या दिवशी तांदूळामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो. त्यामुळे जरी तुम्ही उपवास केला नसेल तरीही या दिवशी भात किंवा तांदूळापासून बनलेला कोणताही पदार्थ जसा की इडली, डोसा, पोहे खाऊ नका. घरात लहान मुलं किंवा आजारी व्यक्ती असतील तरीही त्यांना या दिवशी भाताऐवजी दुसरे सात्विक आहार द्या. 24 जुलैला सकाळी 9:13 ही तिथी सुरू झाल्यापासून ते 26 जुलैला सकाळी उपवास सोडण्यापर्यंत तांदूळ पूर्णपणे वर्ज्य ठेवायचे आहे. तुळशीपत्राचा स्पर्श आणि पान तोडणं ही आहे दुसरी चूक. तुळशी माता ही भगवान विष्णूची अत्यंत प्रिय आहे आणि एकादशीच्या दिवशी ती स्वतः विष्णू भगवानासाठी निर्जल व्रत करते. त्यामुळे या दिवशी तुळशीला स्पर्श करणे, तिला जल अर्पण करणे किंवा तिचं पान तोडणे पूर्णपणे निषिद्ध आहे. असं केल्यानं तिच्या व्रतामध्ये अडथळे येतात आणि घरामध्ये दरिद्रता येते. पूजेसाठी तुळशीचं पत्र हवे असल्यास तर आदल्या दिवशी तोडायचं आहे, म्हणजे 24 जुलैला तोडून ठेवायचं. कारण तुळशीचं पान कधीही शिळं होत नाही किंवा खाली गळून पडलेली पानं स्वच्छ करून वापरायची आहे. तिसरी चूक म्हणजे घरात नकारात्मक वातावरण, वादविवाद आणि प्राण्यांची हिंसा करणं. आपली वस्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. या अत्यंत पवित्र दिवशी घरामध्ये अजिबात भांडण, कटकट किंवा वादविवाद करायची नाही. कुणालाही अपशब्द बोलायचा नाही. अगदी लहान मुलांना सुद्धा ओरडायचं नाही. जर तुम्ही घरात नकारात्मक बोललात तर त्याचे वाईट परिणाम कुटुंबावर होतात. यासोबतच या दिवशी कोणताही प्राण्याला किंवा अगदी लहान मुंगी किड्यांना मारू नका, कारण या दिवशी केलेली हिंसा थेट पापामध्ये बदलते. तामसिक भोजन व नशा करणं आणि काळ्या रंगाचे कपडे वापरणं ही आहे चौथी चूक. आषाढी एकादशीच्या काळात संपूर्ण वातावरण सात्विक असतं. त्यामुळे 24 जुलैपासूनच मांसाहार, कांदा, लसूण आणि कोणत्याही प्रकारचे नशापासून पूर्णपणे दूर राहावे. कांदा, लसूण हे तामसिक पदार्थ असल्यानं मनातील सात्विकता नष्ट करते. तसेच पूजाच्या वेळी किंवा या दिवशी काळ्या रंगाचे कपडे, काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा काळी टिकली वापरू नका. भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे, म्हणून या दिवशी पिवळा किंवा लाल वस्त्र तुम्ही परिधान करू शकतात.
5वी चूक म्हणजे उपवास अर्धवट सोडणे आणि नखे किंवा केस कापणे. बऱ्याच वेळा लोक दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी आरती झाली की उपवास सोडतात. ही खूप मोठी चूक आहे. एकादशीचा व्रत हे संपूर्ण दिवस आणि रात्रभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सूर्यास्तानंतरच तो सोडायचा असतो. 25 जुलैला उपवासाचं पारण उपवास सोडण्याची वेळ आहे. 26 जुलै पहाटपासून 5 वाजेपासून तुम्ही ते सकाळी 10 वाजेपर्यंत या वेळेत तुम्ही केव्हाही उपवास सोडू शकता, तरच तुम्हाला उपवासाचं फळ मिळेल. तसंच या दिवशी केस, नखे कापणे किंवा दाढी करणे पूर्णपणे टाळायला पाहिजे. इच्छापूर्तीसाठी आषाढी एकादशीचा विशेष प्रभावकारी उपाय मी तुम्हाला सांगत आहे. जर तुमच्या मनात एखादी खूप दिवसांची इच्छा असेल तर या एकादशीला हा सात्विक उपाय नक्की करा. आदल्या दिवशी तोडलेलं 11 किंवा 108 तुळशीपत्र स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. देवघरात दिवा लावून आसनावर बसायचं आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनभावाने पूजा करायची आहे. त्यानंतर ते तुळशीपत्र आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावरती ठेवायचे आहे आणि डोळे बंद करून विष्णू स्तोत्राचं पठण करायचं आहे. वाचता येत नसेल तर मोबाईलवर श्रवण करू शकतात. पठण झाल्यानंतर आपली इच्छा देवाजवळ बोलून दाखवायची आहे आणि ते तुळशीपत्र विष्णूंच्या चरणी किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर अर्पण करायचे आहे. त्यानंतर तिथेच बसून ओम विष्णूये नमो या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडल्यानंतर ते तुळशीपत्र आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. तुमची इच्छा निश्चितच पूर्ण होईल. दिवसभर मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमो किंवा विठ्ठल विठ्ठल या नामाचा जप करत राहा. यामुळं तुमच्या पुण्याची बँक बॅलन्स वाढेल आणि वाईट कर्मांचा नाश होईल. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि ही माहिती ज्या लोकांना या माहितीची गरज आहे, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रपरिवाराला ही माहिती नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय हरी विठ्ठल नक्की लिहा.